राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गायमुख घाटावरती आले आणि या ठिकाणी मोठ्या रस्त्याचं काम दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। मास्टिंगच्या स्वरूपात ह्या रस्त्याचं आता पूर्णतः काम केलं जाणार आहे। पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून हा गायमुख जो घाटातील रस्ता जो आहे तो या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात त्रास या ठिकाणी जाणवत आहे। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर या गायमुख घाटावरती गुजरातला जाणारा रस्ता असेल या मुंबईच्या ठाण्याच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळत होती। मात्र सध्या तरी गायमुखचा जो घाट आहे रस्ता जो आहे तो या ठिकाणी सुसज्ज अशा कामाला सुरुवात झालेली आहे। पूर्णतः रस्ता जो आहे तो उंच करण्यात आलेला आहे काही फूट आणि बाजूचा रस्ता देखील या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यात आलेली आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणी रस्त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे देखील या रस्त्याची पूर्णतः पाहणी करत आहे। लवकरात लवकर रस्ता हा पूर्ण व्हावा यासाठी देखील प्रयत्नशील आहेत। गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये येण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे। पाहायला गेलं तर मीरा रोड बोरोली गुजरात अशा ठिकाणी जोडणारा हा रस्ता आहे आणि याच रस्त्याचा आता पाहणी करण्याचं काम जे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसेच ओळा माजिवडा मतदारसंघातील आमदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील या पाहणी दौऱ्यामध्ये आहेत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हा रस्ता जर पाहायला गेला तर हा पूर्णतः वाहतूक कोंडी अजूनही देखील दिसून येते। लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी आता येणाऱ्या काळात कशाप्रकारे जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी या ठिकाणी वाहतूक विभागाकडून वेळोवेळी या रस्त्यावरती वाहतूक कोंडी दूर करण्याचं काम केलं जातं आहे। मात्र हा जो गायमुख घाटावरचा रस्ता जो आहे या ठिकाणचा निकृष्ट दर्जाचं पूर्णतः या अगोदर देखील काम केलं होतं, पुन्हा आता या कामाला सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर 1 फूट हा रस्ता भरणी करण्यात आलेली आहे। मास्टिंगचं या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी परिसरात आता पाहायला गेलं तर वन वे ट्रॅफिक सुरू करण्यात आलेली आहे। या ठिकाणी वाहतूक विभागाकडून वेळोवेळी या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्याचं काम केलं जात असतं। मात्र सध्या तरी मास्टिंगच्या स्वरूपात हा पूर्ण गायमुख घाटातील रस्त्याचं काम केलं जाणार आहे आणि यासाठी युद्धपातळीवरती सार्वजनिक विभाग कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतं। मोठमोठे बुलडोजर या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि खोदकाम करून पूर्णतः हा काही मीटर अंतरावरती रस्ता खोदून काढलेला आहे। उतरण्याचा रस्ता आहे आणि चढण्याचा देखील रस्ता आहे। त्यामुळे या रस्त्यावरती आता येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी कशाप्रकारे दूर करता येईल हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। पाहायला गेलं तर या मुख्य रस्ता जो आहे तो गुजरातला जोडणारा रस्ता आहे। आता देखील या ठिकाणी संत गतीने वाहतूक जे ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे पीक आवर्सच्या वेळेस सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस मोठ्या वाहतूक कोंडीचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो वाहनधारकांना। त्यामुळे येणाऱ्या काळात आता वाहनधारकांना या ठिकाणचा सुसज्ज रस्ता जो आहे तो ठाणे बोरोली मीरा रोड गुजरातकडे जाणारा जो रस्ता आहे तो येणाऱ्या काळात सुसज्ज अशा परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी मोठ्या युद्धपातळीवरती काम सुरू केलेलं आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी पांचाळ हे देखील नवे जिल्हाधिकारी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि याच ठिकाणी पाहणी करून सध्या ह्या रस्त्याचं युद्धपातळीवरती कशाप्रकारे काम करता येईल हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र ओळा माजिवडा मतदारसंघातील आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील या पाहणी दौऱ्यामध्ये आहेत आणि नक्कीच या येणाऱ्या काळात या रस्त्याचं पूर्णतः काम केलं जाणार आहे। त्यामुळे स्वतः हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।